ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. तसेच ही रॅली कोर्टनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप झाला. यावेळी सेंट जॉन शाळेतील व शेठ एनकेटी कॉलेजचे मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या मुलांनी हम सबका एकही नारा, नशा मुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थ संदर्भात जनजागृती केली. सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालली. या युवा पिढीला अंमली पदार्थापासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती. या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीच्या माध्यमातून जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवस असल्यामुळे शेठ एनकेटी कॉलेजचे मधील मुलांनी देखील यात सहभाग नोंदवला आहे. सध्या जसा ड्रग्जचा सप्लाय वाढत असून युवा पिढीचा दृष्टिकोन बदललेला आहे. सर्व ठिकाणी क्राईम वाढत असून या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करायची आहे. आताच्या स्थितीमुळे पुढे जाऊन खूप दुष्परिणाम सहन करावे लागणार असून आताच जर जागरूक होऊन योग्य पाऊल घेतले पाहिजे. यामुळे नशामुक्त व्हावा, कारण नशामुक्त झाल्यावरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. आज सगळे NSS व्हॉलेंटिअरनी रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला, कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्ज डे. आणि जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्सचं सप्लाय जसा वाढतोय आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, सगळीकडे क्राईम्सचा माहोल पसरलेला आहे. तर आमचा हे आहे की मोटिव्ह आहे की आम्हाला सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे. तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा, कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल आणि कल्याण होईल. ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण या नाका कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची भिवंडीतील बाल सुधारगृहात रवानगी केली. या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5,000 रुपये चोरल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली. कळव्यातील कावेरी सेतू रस्त्यालगत बांधकाम सुरू असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये 14 जून 2025 रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती. शस्त्राने वार करून तसेच गळा आवळून तिचा खून झाला होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांची 3 पथके आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 100च्या आसपास CCTV कॅमेऱ्याचे चित्रीकरण पोलिसांनी पडताळणी केले. स्थानिक रिक्षा चालक हॉटेल व्यावसायिकाकडे चौकशी करण्यात आल्यानंतर 3 आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली. त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसेच 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने अटक केले. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आदरपूर्वक नमन आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश आणि देशासाठी काही करण्याची इच्छाशक्ती दिसते. हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केले. भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना लोकशाहीकरिता लढा देताना मिसा DR अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरींचे सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन चौधर, आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसलेल्या आणीबाणी विरोधी सत्याग्रही, दिवंगत आणीबाणी विरोधी सत्याग्रहीचे वारस, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीत आणीबाणीच्या काळात लढा देताना
दिवंगत झालेल्या सत्याग्रहींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या सत्याग्रहींचा अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन बदनामी काहीजण करत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी ओसामा यांनी हत्ये प्रकरणात माझे नाव घेतल्याचा दावा करत त्या संबंधीची चित्रफित मुल्ला यांनी यावेळी दाखवली. मला बदनाम करण्यासाठी घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय. राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे 5 वर्षापूर्वी हत्या झाली होती. जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी मंगळवारी राबोडी येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी या प्रकरणातील आरोपी ओसामा यांची एक चित्रफित सादर केली होती. त्यात नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचे या प्रकरणातील आरोपी ओसामा सांगत असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान काल नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत खुशनुमा यांचे आरोप फेटाळून लावले. मी मुस्लिम समाजाचा नेता बनत आहे हे एका व्यक्तीला पाहत नाही. माझे नेतृत्व संपवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे असेही त्यांनी सांगितले. जमील शेख यांच्या पत्नीने जी चित्रफित दाखवले त्यात ओसामा यांनी ज्यांचे नाव घेतले आहे ती व्यक्ती पत्रकार परिषदेवेळी खुशनुमा यांच्या बाजूला उभी होती असा दावा मुल्ला यांनी केला. जमील यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी जमील यांचे कुटुंबीय रुग्णालयात गेले होते. जमील यांना मारणाऱ्याला त्यांचे कुटुंबीय कसे भेटते असा प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला आहे. तर 2024 मी कळवा मुंब्रा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू नये यासाठी माझ्या विरोधातील खोटी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 25,000 रुपये दंड आकारला होता असा दावाही मुल्ला यांनी केला आहे. जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राजकारणाची शिकार होऊ नये असे परत झाल्यास आम्ही अब्रू नुकसानीच्या दाव्याची प्रक्रिया सुरू करू असा इशारा मुल्ला यांनी दिला आहे. वागळेखेड येथील रोड क्रमांक 16 परिसरात काल एका कंपनीच्या बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले. वागळेखेड येथील रस्ता क्रमांक 16 भागात एका कंपनीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. काल दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास अंदाजे 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह येथील खणलेल्या खड्ड्यामध्ये स्थानिकांना तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकांनी खड्ड्यातील मृतदेह बाहेर काढून तो श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलाय. मृताची ओळख पटली नसून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.